खूप दमी हो जा विचारण्याची. मराठ्यांना जर ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकतात मराठी, एवढी ताकद मराठ्याची. तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण ना. ते म्हणताना येशीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही का? ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळतायत. आपलं काय मत आहे या त्यांच्या वक्तव्यावर? त्यालाच जोडून ठरतो की भविष्यात दंगली होण्याची शक्यता याच्यावरून वर्तवली त्यांनी. नाही, त्यांनी वर्तवले मग थोडंच होत असते. त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर थोडंच विचारानं राज्य चालत असतं असं नसतं ना. शेवटी इथं राज्य हे सगळ्या जनतेचं, सगळ्या जाती धर्माचं, इथं शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे आणि शांतताच राहणार. दंगली होणार नाहीत आणि काही होणार नाही. त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यावर तर आम्ही सहमतच नाही. कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचं आहे कोणाचं आहे असं म्हणलं जातं. पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही. कोणाला आडू पण नका आणि कोणतं आंदोलन पण करू नका. मराठ्यात खूप दमी हो जा विचारण्याची. मराठ्यांना जर ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकतात मराठी, एवढी ताकद मराठ्याची. त्यामुळे सध्या आंदोलन नाही विनाकारण ते त्यांना बळ मिळाल्यासारखं होतं. काल महाराष्ट्रात म्हणतात की मुंबईमध्ये जावं लागेल. जर तुम्ही लोकांचा कौल पण काल विचारत होता की जायचं का, अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता. नेमकं काय तुमच्या डोक्यात, मुंबईला तुम्ही जाणार आहे का? नाही, डोक्यात काय नाही. जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही. मला काही बोलायचं असलं, सरकारशी बोलायचं असलं, कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय मी बोलतच नाही. ते पारदर्शक माझ्या कामाला आलं, माझ्या समाजाचं पण कामाला आलेलं आहे. त्यामुळं कारण काय नाही. पण हे देणार नसले मुंबई आमची ना, आम्ही का जाऊ नये का मुंबई? सगळे दुनिया जाते ना, आम्ही एकट्याने जायचं नाही का? एकदा पोराला चक्कर मारायची असेल तरी मारायची, एकदा आरक्षणासाठी मारू शकते. पण राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणताय. आर्थिक निकषावर आरक्षण हवं असं पण त्यांना गरज नाही, बाकीच्यांना आहे ना. आता काय असतं, राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं आहे. आणि श्रीमंताला येशीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही का? ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा, विद्यार्थ्यांना विचारा, विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का? ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा. तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण नका.